हॅलो नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या शेतामध्ये आहे आणि इथे आल्यावर मला खूप छान वाटते कारण की ना लहानपणी मी इथे बघा शेत आहे माझं. आता सध्या फुलावर आलेलं आहे, दूर आहे, याला अरहर भी म्हणते हिंदी मध्ये है ना, आहे की नाही, सुंदर आहे ना. आता सध्या फुल लागले आहे, कालच बाबांनी फवारा मारला याच्यावर आणि लवकरच आता शेंगा लागेल. 15-20 दिवस तर लागेल शेंगा लागायला. एक कहावत आहे माहिती आहे कोणती, वावर आहे तर पावर आहे. म्हणजे वावर असणं गरजेचं आहे. वावर असली तर आपल्याला एक हिंमत असते की चला आहे आपल्याकडे काही नाही नाही का. जवळचं वावर आहे हे माझ्या मोठ्या भावाचं वावर आहे. सध्या 5 हे शेजारचं वावर चरड्याचं आहे जे शेजारी लागून आहे. तिथे विहीर आहे हे, आणि तिथे आम्ही जायचो, तिथे जांभळाची झाडं असायची आणि खूप चोरी करायचो एकदम म्हणजे गँग सोबत लयच मजा आहे ना. आता इथून पाणी येत होतं तर त्यांनी मग धुराउरा टाकला, भर टाकली त्यांनी, इथे भर टाकली कारण पाणी सरळ येत होतं, माती सगळी वाहून जात होती. बघा किती छान वाटते ना वावराला पाहून. ज्या शेतामध्ये आपण घाम गाळतो ना त्या शेताला पाहून मन एकदम समाधानी होते. तसंच मी जेव्हा पण येतो ना पहिल्याच दिवशी शेतीला भेट देतो, त्या वावराला भेट देतो. या जमिनीला पाहून ना एक आनंद होतो, तो आनंद व्यक्त नाही करू शकत. खूप मोठा आनंद आहे हे शेत बंडू कावडेंचं आहे, त्यांनी घेतलेलं विकत. कधी कधी वाद करत राहतात. आपलं वावर मोपाचं सरळ मस्त धुरी, जे धूर आहे ना तर एकदम मजबूत धुरा बनवायचा, म्हणजे वादच खतम करायचा, टेन्शन नाही ठेवायचं. मग याचा झगडा इकडे धुरा गेला तिकडे धुरा गेला, कायले पाहिजे, बरोबर की नाही. मी शेतीमध्ये बाबाला एक गोष्ट म्हणतो, काही राहू का नाही राहू, झाडं जरूर ठेवायची. कारण आमच्या इकडं अशी प्रथा आहे ना की वानेराच्या दृष्टिकोनातून सगळे जण झाडं तोडायला लागते, कारण वानेर त्रास देते म्हणून. पण मला असं वाटते की सगळेच जण जर असे करा, आमचा म्हणजे सगळ्यांचाच, पण तेव्हा दिसत नव्हता तो, एवढे सारे झाडं होते तिथं. पण काय झालं, सगळ्या लोकांना वानेराच्या त्रासानं पिकाचे नुकसान होते बा, त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी झाडं तोडणं सुरू केले. झाडं तोडणं सुरू केले तर आता झाडं दिसत नाही. आता पोल्युशन तर वाढणच ना. मी ना बाबाने सांगितलं शेतीची थोडस पीक कमी झालं तर चालत, पण झाडं ठेवायची नाही का. अरे वावर शोभून दिसते ना राजे हो त्यानं. तुम्हाला बी हेच वाटते ना, कमेंट मध्ये जरूर सांगा नाही का. मला हे सांगायचं होतं, मी 1-2 वेळा काय केलं होतं, वावरात बी ते मधात आंब्याचं झाड लावलं होतं. पण आपलं चालते कुठं, जे आपले वडील लोक आहे ते आपलं चालू देत नाही ना. प्रश्न असा असते असं, हे एक झाड हे एक झाड 2 झाड, किती मस्त वाटत आहे ना. बघा बघा बघा, ओ माय गॉड. एवढी चांगली मजा मला कुठंच येत नाही जेवढी वावरात येते. जय धुऱ्याचं हे वावर आहे, इथे बी कधी कधी ते वाद करत होते, पण आता त्याचा भाऊ वाद आहे, ते वाद नाही करत आहे ना. तर तिकडे दिसत असं फायनली आपण घुमून एक चक्कर आपला तिथं गेल्यावर पूर्ण होऊन जाईल. आणि मग तुम्हाला कॅनलचं पाणी दाखवतो जे माझ्या शेताच्या जवळ आहे, आणि मग आपण निघू थोडं घरच्यासाठी. हे बघा याले म्हणते फुटा, कोणी नसन पाहिलं म्हणून मी दाखवून देत आहे रे बाबा नाही का. आणि या फुटारानं इतकी मस्त दृश्य बनवलं, हे बघा हे दृश्य मला खूप आवडलं. वाटत आहे ना बघ किती सुंदर वाटत आहे हे दृश्य, बघा है ना. आणि हे एक झाड, अच्छा माझं त्याच्यावर लक्षच नव्हतं गेलं. हे एक माझ्या घराजवळचं 3रं झाड आहे, आणि ते माहिती नाही कसं काय पडलं तर, पण थोडी दुःखदायक बातमी आहे. अरे हे असं तुटलं वाटते. हो म्हणजे मला वाटते नाही गराडाचंच काम असायला पाहिजे. इथून तुटलं नाही, पूर्ण फांटा सुटून गेला, आणि इथून एवढा आहे ते हिरवगार वाटत.
आता हे आपण पूर्ण एक चक्कर मारला मी ना, असा इकडून असा आलो आहे ना. आता हे पूर्ण झाला. आता हा वावराच्या जवळचा कॅनल आहे नी. पाणी पाय किती फुल आहे. चौथी तिसरी ते 9वी पर्यंत आम्ही काय करायचो, जसं दिवाळी वगैरे होळी नाही राहत का, होळीच्या वेळेस मस्त मित्रमंडळी मिळून आंघोळ करायचो. त्याच्यात जसं आके झालं, नवण्या झालं, निक्या झालं, हे माझ्या घराजवळचे चेंडे भांडे मित्र होते. तर आम्ही सगळे तेव्हा चेंडे भांडेच होतो तसं. मग आम्ही येत होतो मस्त आणि लय मस्त मजा करत होतो. आता तुम्हाला ना तिथं जागा दिसेल ना, तिथं मस्त आंघोळ करायचो, मस्त एकदम लय मजा येत होती. लय जे तुम्हाला जागा म्हणत होतं ना, ते होय बाई. इथं गड्डा बी इथं सांभाळून जावं लागते. आता इथं असं जाऊ आपण, पाणी पाहिजे आहे ना मस्त. इथून बी ते एक गेट राहते, तिकडं पाणी चाललं जाते. ते आपलं धम्मा भाऊ नागदेव होते ना, त्याचं वावर आहे. आणि ते एक वावर आहे, आता विकायला काढलं म्हणत होतं. आणि हे आपलं शेत म्हणजे तेच वावर. आणि आम्ही इथं आंघोळ करायचो, जे सांगत होतो ते. इथं ते दगडा वगडा लावून ते पाणी अडवते असं आहे ना. थोडंसं गवत वगैरे जास्त झालाय. किती छान दृश्य आहे ना बघा. सूर्य वाव, किती सुंदर दिसतोय रे.